तेंडुलकर अँडरसन सिरीज 2025 भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना सुरू आहे। दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिला आणि दुसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला। आजच्या या कसोटीमध्ये भारताने इंग्लंड समोर 587 धावांचा डोंगर उभा केला आहे। हा डोंगर उभा करण्यामध्ये सिंहाचा वाटा शुभमन गिल, भारतीय कसोटी संघाचा तरुण कर्णधार। शुभमनने आजच्या या सामन्यामध्ये 269 रन्सची तुफानी इनिंग या ठिकाणी खेळली आहे। या इनिंग मध्ये शुभमन गिलनं 30 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार इंग्रजांच्या भूमीत लगावले आहेत। पहिल्या कसोटी सामना जवळजवळ मजबूत पकड असताना भारताच्या हातातून निसटला। गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारताने हा सामना गमावला। सामना जरी गमावला असला तरी त्या कसोटी सामन्यातून भारतीय फलंदाजांनी जबरदस्त लय पकडली। इंग्लंड मध्ये जाऊन हरवणं जिकिरीचं काम। इंग्लंड मधील स्विंग होणाऱ्या खेळपट्ट्या भारतीय फलंदाजांसाठी कायमच आव्हानात्मक राहिल्या आहेत। पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 5 शतके लगावली होती, परंतु तरीही भारताला हा सामना गमवावा लागला होता। दुसऱ्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्सनं टॉस जिंकला आणि भारताला पहिले बॅटिंगसाठी आमंत्रित केलं। भारताकडून यशस्वी जयस्वालने 87 रन्स बनवले। करुण नायरनंही 7 वर्षांनंतर करुण नायर आपली दुसरी कसोटी खेळतोय। या सामन्यात करुणनं 31 धावा केल्या। त्यानंतर फलंदाजीसाठी आला भारतीय संघाचा कॅप्टन शुभमन गिल। शुभमननं पहिल्या दिवशी अत्यंत संयमानं फलंदाजी केली। खूप कमी फॉल्स शॉट शुभमनच्या खेळामध्ये होते। शुभमननं खूप कमी चुका करत पूर्ण कंट्रोल आपल्या इनिंग वरती मिळवलं होतं आणि शुभमननं आज दुसऱ्या दिवशी आपलं द्विशतक झळकावलं। 269 रन्स काढून शुभमन गिल बाद झाला। अनेक विक्रम आज शुभमन गिलच्या नावावर झाले आहेत। भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून परदेशात सर्वात टॉप स्कोर यापूर्वी वीरेंद्र सहवागनं 2003 मध्ये रावळपिंडी पाकिस्तानच्या विरोधात मुल्तान के सुलतान इनिंग तुम्हाला आठवत असेल। त्या इनिंग मध्ये सहवागनं त्रिशतक लगावलं होतं। 309 धावा सहवागने बनवल्या होत्या। त्याच सिरीज मध्ये राहुल द्रविडनं भारताकडून 270 रन्सची इनिंग खेळली होती आणि आजची ही इनिंग शुभमन गिलची इनिंग परदेशामध्ये भारताकडून खेळली गेलेली सर्वोच्च इनिंग आहे। या सामन्यात शुभमन गिलनं 269 धावा बनवल्या। कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा भारताचा शुभमन गिल हा दुसरा तरुण कसोटी कर्णधार ठरला आहे। जाडेजा आणि गिल यांच्यामध्ये 203 रन्सची पार्टनरशिप झाली। त्यानंतर गिल आणि सुंदर यांच्यामध्ये 144 रन्सची पार्टनरशिप झाली। भारताने या ठिकाणी 3 ऑलराऊंडर्स खेळण्याचा निर्णय घेतला आणि आपली फलंदाजी मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता। भारताचा हा डाव आतापर्यंत यशस्वी राहिला आहे। जाडेजानं आतापर्यंत भारतासाठी खूप जबरदस्त प्रदर्शन ऑलराऊंडर म्हणून केलं आहे। जेव्हापासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकल सुरू झालंय तेव्हापासून जाडेजानं बॅटिंग मध्ये 2000 रन्स आणि बॉलिंग मध्ये 100 विकेट्स घेतल्या आहेत। बॅटिंग मध्ये 2000 रन व बॉलिंग मध्ये 100 विकेट घेणारा जाडेजा हा जगातील पहिला खेळाडू आहे। जाडेजाचं योगदान भारतीय कसोटी, वन डे आणि T20 संघासाठी जबरदस्त आहे। वॉशिंग्टन सुंदरनंही आज गिलला खूप चांगली साथ दिली। शुभमन गिलच्या करिअरची सुरुवात कसोटी क्रिकेटमध्ये अडखळत झाली होती, परंतु शुभमन गिलनं कॅप्टन झाल्यापासून जेव्हापासून शुभमन वरती जबाबदारी पडलीये तेव्हापासून शुभमनचा खेळ बहरत चाललाय। शुभमननं कसोटी क्रिकेटमध्ये सलग दुसरं शतक इंग्लंडमध्ये लगावलं आहे। इंग्लंडमध्ये जाऊन कसोटी शतक लावणं हे मोठं आव्हान असतं। शुभमन गिलनं ते यशस्वीरित्या पेललंय आणि या दोन्ही कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांनी इंग्लंड समोर तगडं आव्हान उभं केलं आहे। भारतीय कसोटी संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात यापुढे अनेक विक्रम आपल्या नावावर नक्कीच करेल असं वाटतंय। या सामन्यात भारताला क्षेत्ररक्षण जबरदस्त करावं लागेल। बुमराह या कसोटीत खेळत नाही। बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय बॉलिंगची मदार सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आकाशदीप यांच्यावरती असणार आहे। बघूयात भारतीय संघ कशा पद्धतीनं पहिल्या कसोटीतील चुका या ठिकाणी टाळून दुसरी कसोटी जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल।
मित्रांनो, गगन भरारी लिमिटलेस या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत क्रिकेट बघत राहा, खेळत राहा आणि एन्जॉय करत राहा.